पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे सरचिटणीस मुरली अण्णा मोहोळ आपल्या बरोबर आहेत. अण्णा, आज मेट्रो मार्गाचं 3चं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते झालंय. वाहतूक कोंडीची समस्या जी होती ती सोडवण्यास मदत होईल असं वाटतंय, कारण तुम्ही महापौर असताना तो मेट्रो मार्ग प्रस्तावित झालेला होता, त्याचे आता टप्प्याटप्प्या हळून सुरू होत आहे. खरं तर पुणेकरांसाठी सर्वप्रथम मी सांगेन की आजचा हा आनंदाचा क्षण आहे की आज वनाज ते रामवाडी हा पूर्ण मार्ग सुरू झाला. 3ऱ्या टप्प्याचं आज मोदीजींनी उद्घाटन केलं. मला वाटतं देशात इथून मागं असं होत नव्हतं. ज्यांच्या काळामध्ये भूमिपूजन झालं त्यांच्याच काळात त्या प्रकल्पाचं, इतक्या मोठ्या प्रकल्पाचं उद्घाटन होणं हे आजपर्यंत कधी नाही झालं. ते मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये झालं. त्यामुळे आता हा 6 किलोमीटरचा नव्यानं मार्गाचं आज उद्घाटन झालं. मला असं वाटतं पुणेकर निश्चितपणे आनंदी आहेत. हा मार्ग सुरू झाला. आता थेट पुण्याच्या पश्चिमेपासून पूर्वेला ह्या 2 पुण्याच्या टोकांना जोडणारी ही मेट्रो आता पूर्ण झाली. अजून 2 मेट्रो मार्गांचं काम आता पूर्णत्वाकडे आहे. मला असं वाटतं की पुण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प आहे जो आता सुरू होतोय. पुढचे 2 मार्गांचं उद्घाटन लवकर होईल. पुणेकरांना निश्चितपणे एक या निमित्तानं वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठीची ही मदत आहे. मला वाटतं की पुढच्या 25-50 वर्षाचा पुण्याचा विचार करता अजून काही मेट्रो मार्ग नव्याने सुरू होत आहे, त्यांचा विस्तार होतोय. निश्चितपणे पुण्यासाठी एक आनंदाची बाब आहे. मेट्रोचं श्रेय कोणाला द्याल, जो सगळा मेट्रो प्रकल्प? निश्चितपणे मोदी सरकार, मोदीजी, राज्यातलं तत्कालीन सरकार, माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. आत्ताच्या सरकारमध्ये एकनाथजी शिंदे साहेब आहेत, अजितदादा आहेत. मला असं वाटतं राज्य सरकार आणि केंद्र सरकार ज्यावेळेला एकाच मित्रपक्षाचं असेल किंवा एकाच आघाडीचं जेव्हा असेल, महायुतीचं सरकार इथं आहे, राज्यात केंद्रात एनडीएचं सरकार, मला असं वाटतं असे प्रकल्प मग कुठं राहत नाहीत. नाही तर मग आपण मुंबईसारख्या ठिकाणी पाहिलं आदेशेडच्या विषयात वगैरे कसं कामं अडवली जातात, कामं थांबवली जातात. मला असं वाटतं श्रेय कुणी घेण्यापेक्षा जनतेला हे माहिती आहे, आम्ही काय सांगण्यापेक्षा जनतेला हे कळतंय की मोदीजींच्या राज्यामध्ये असे प्रकल्प निर्माण झाले, त्याची कामं सुरू झाली आणि आज ती पूर्णही झाली. लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे. पुण्यातले नेमके महत्त्वाचे विषय काय असतील? वाहतूक कोंडीच्या दृष्टीने मेट्रो प्रकल्प उभा राहतोय, मात्र विरोधकांकडून टीका केली जाते की वाहतुकीची मोठी समस्या आहे, प्रशासन मात्र त्यावरती काही तोडगा काढत नाही. मेट्रोचं रोल मॉडेल आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसेल का? निश्चित आपण बघतोय ना, आता मेट्रोच्या एका टप्प्याचं उद्घाटन होत चाललंय. आज तुम्ही बघा, जवळजवळ 21 किलोमीटरचा मार्ग पूर्ण झाला. एका सोपी गोष्ट नाहीये. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी मागच्या काही 5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं. महापालिकेत आमची सत्ता होती. जवळपास 1500 इलेक्ट्रिक आणि सीएनजीच्या बसेस रस्त्यावरती नव्यानं आल्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आम्ही काम करतोय. केंद्राची, राज्याची त्याला मदत आहे. त्यामुळे पुणेकरांचे प्रश्न म्हणून आता जो महत्त्वाचा प्रश्न आमच्या समोर आहे तो निश्चितपणे पुणे शहर वाढलंय. 518 स्क्वेअर किलोमीटर इतका आमचा विस्तार झालाय. 60 लाख लोकसंख्या आमची झाली. त्यामुळे स्वाभाविकपणे काही नागरी सुविधा असतील, त्या मूलभूत सुविधा, त्याच्यावरती ताण निश्चितपणे येणार. पण ते सोडवण्यासाठी आम्ही 100% काम करतोय. मागच्या 5 वर्षात महापालिका असेल, केंद्र सरकार, राज्य सरकार अनेक प्रकल्प नव्याने सुरू झाले आणि त्यातलाच हा आजचा प्रकल्प आहे. मला वाटतं पुणेकरांचा निश्चितपणे कामावरती विश्वास आहे आणि काम करणाऱ्यालाच ते निवडून देतात. मात्र तुम्ही आता तत्कालीन महापौर होतात त्यावेळेस ही सगळं कामं झाली. आता पुढची कामं तुम्हाला खासदार म्हणून सोडवायची का? ते माझ्या हातात नाही. मला शेवटी जो माझा पक्ष जबाबदारी देतो ते मी काम करतो. मला महापौर म्हणून काम करायची संधी दिली, ते मी काम करत होतो 2.5 वर्ष. आता मला पक्षाचा, राज्याचा सरचिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी, मी ते काम करतो जे पक्ष सांगेल ते. आगामी लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे. पुण्यामध्ये नेमकं काय होणार, उमेदवारीवरून बरीच चर्चा आहे. हे सगळं कधीपर्यंत फायनल होऊ शकतं? अमित शहा आज महाराष्ट्रामध्ये आहेत, महायुतीची चर्चा होते, बैठका होते. पुण्याचं सुद्धा खरं तर जागा जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे. काय आव्हान असेल असं वाटतं तुम्हाला पुण्यामध्ये? मला अजिबात वाटत नाही काय आव्हान असेल. आमचा जो कोणी उमेदवार असेल तो 100% निवडून येईल. त्याचं कारण मोदीजींचं काम, मोदीजींनी पुण्यासाठी दिलेलं योगदान, पुणे शहरासाठी राज्याचं सरकार, देवेंद्रजींचं सरकार, एकनाथजी शिंदे, अजितदादांचं सरकार करत असलेलं काम आणि 5 वर्षाच्या मागच्या महापालिका म्हणून आम्ही केलेलं काम हे जनता पाहतीये. जनतेच्या डोळ्यासमोर सगळं काम आहे. त्यामुळे राजकारणाला पुणेकर जनता सुज्ञ आहे, विकासाला मत देते. विकासाचं राजकारण आम्ही करतो ते पुणेकर पाहतायत. त्यामुळे 100% पुन्हा एकदा आमची सीट आम्ही कायम राखू. मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी एक मत हे पुण्याचं निश्चित असणार. ते असं म्हणतात की रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरली मोहोळ अशी थेट लढत होईल असं सांगितलं. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून समोर कोणी असले ते आम्हाला काही फरक पडत नाही. पाहतोय की पुण्याची जागा जी आहे ती भाजप राखेल असा विश्वास मुरली मोहोळ यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.